मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या कार्यकाळामध्ये ही योजना सुरू झाली। शिवभोजन, आनंदाचा शिधा आणि लाडका भाऊ योजना आता गुंडाळण्याचे संकेत मिळतात। वित्तीय तूट आहे असं कारण दिलं जातंय आणि योजना बंद करण्याचा सरकारचा विचार आहे अशी चर्चा आहे। कर्जाचा बोजा वाढत चाललाय, त्यामुळे सरकार मोठा निर्णय घेणार असं समजतंय। आणखी तपशील घेणार आहोत, प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, कर्जाचा बोजा वाढतोय, वित्तीय तूट आहे असं म्हटलं गेलेलं आहे, योजना खरंच बंद होणार का, काय नेमकं याबाबतचं वास्तव आहे? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर राज्यात ठाकरे सरकार कोसळलं आणि त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, महायुतीचं सरकार खरं तर आलं आणि हे सरकार आल्यानंतर काही लोकप्रिय योजना ज्या आहेत त्याची घोषणा केली आणि त्या लोकप्रिय योजना सुरू केल्यात। त्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थ योजना जी आहे ती सुरू केली, त्यामुळे अनेक वृद्ध असतील ते तीर्थक्षेत्रावर गेले होते। मात्र आता या योजना ज्या आहेत त्या कुठेतरी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। त्याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी बहीण योजना, जी लोकप्रिय योजना ठरलेली आहे, त्यामुळे हजारो कोटी खर्च करावे लागतात। 46,000 कोटीची तरतूद जी आहे ती करण्यात आली आणि त्यामुळेच कुठेतरी आर्थिक बोजा जो आहे तो राज्य सरकार यामुळेच खरं तर आणखीही काही सामान्य माणसांची जोडल्या गेलेल्या योजनांवर गंडांतर येऊ शकतं। धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी।